अर्धा क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला होता, ज्याच्यामध्ये आपण एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर या एरिया काढला होता. याच्यामध्ये आपण बेस कन्सिडर केलं होतं क्यू आर ला. नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं, आपल्याला पुन्हा याच ट्रायंगलचा एरिया काढायचा आहे, फक्त चेंज करायची त्याची पोझिशन. म्हणजे या ट्रायंगल मध्ये बेस याचा घेतला होता आपण आर क्यू. सपोज कन्सिडर करा आर याच पोझिशनला ठेवा, पी ला जर आपण रोटेट केलं तर पी तिकडे येऊन जाईल, मीन्स हा शेप असा येईल डायग्रामचा. पी हा इकडे येईल, पी पॉइंट इकडे आला, क्यू पॉइंट जाईल वरती अपेक्सला, आणि हा जो क्यूटी होता हा आता आला परपेंडिक्युलर आपला ऍज अ हाईट म्हणून. आता हा जो ट्रायंगल आहे आपला पी क्यू आर, याच्यामध्ये पुन्हा आपण एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला अप्लाय करू, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. आता या ट्रायंगल मध्ये बेस आलाय तो पी आर आलाय, हाईट आहे ती क्यूटी. एरिया ऑफ पी क्यू आर आपण मागच्याच पार्ट मध्ये काढलेला होता, तो आला होता आपला 18 स्क्वेअर युनिट. ती व्हॅल्यू पुट केली 1/2 ऍज इट इज. पी आर ची लेंथ गिवन आहे आपल्याला 12, क्यूटी माहित नाही, क्यूटी ऍज इट इज. 2 ने 12 ला डिवाइड केलं 6 इंटू क्यूटी, 6 इकडे मल्टिप्लाय इकडे त्यांना डिवाइड, 6 3 18. सो क्यूटी ची जी हाईट आहे ती आलेली आपली 3 युनिट. थँक्यू.